रामकृष्ण हरी माऊली. माळशिरस ते वेलापूर या दरम्यान आता जेवणासाठी आमच्या सर्व वारकऱ्यांचा विसावा सुरू आहे. बघा सगळीकडे ही आमचीच मंडळी आहे आणि आता त्यांच्याकडून कमेंट बघू घेऊया काय कसे वाटते त्याला. आता जवळजवळ 20 किलोमीटर चाललोत आम्ही, थकलेत तसे चेहरे मला वाटतात. बघूया काय चालत होतीस का गाडी नालीस? पण आता चालताना दिसलीच म्हणा. असं आहे का? बरं वाटते का? वहिनी आता मी 5 दिवस गायब होतो. काल आणली का? चालेल ठीक आहे. रामकृष्ण हरी. काय दमल्या बोलतो मी ऐकला खरं आहे का? नाही दमलो नाही. लोक झोपली म्हणून अशी इकडे तिकडे लोक झोपली लोक असं दमली मध्ये झोपली. असं आहे का? आराम करतात. आराम कर. काय दमल्या खरा खरा जेवण ते ना तिथून नाचत गाजत आली का कशी आली? आज आज माहित नव्हतं आपल्याकडे. थोडीशी नाचत होतो सकाळी. चालेल ठीक आहे. आई कशा आहात? चालत होत्या ना? आता थोडं पाय दुखताय. संध्याकाळी बरोबर होतील. आयु काय काय बोला जात नाही तुला? 10 दिवस झालं काय बोल. हा तुम्ही काय तुम्हाला काय कसं वाटतंय? हा घरात झालता प्रॉब्लेम तो राहिला काय दुखतान का पाय प्रॉब्लेम झालता? टेम्पून आले आहो काय बघा मामी तुम्ही बोल टेम्पून चालत आलं ना. बरं वाटतंय ना? पहिलीच वारी ना? भारी आहे का नाही? ठीक आहे. तुम्ही काय? मी पहिल्यांदा चाललोय. मस्त वाटतंय. माहेरच चाललोय. आई बाबाला भेटायला. मग पांडुरंगाचं दर्शन घेशील का? 48 तास लागतील ना, लक्षात ठेवा. पांडुरंगाला द्यायचा असला तर 48 नाही लावायचा. बरं राशीवर लाईनला. हा नाही ठीक आहे. प्रयत्न करू. हा मग ठीक आहे. काय की काय सोना बिना घालण्याला लोक चोर चोर. हा कसं वाटतंय? हा बरं वाटतंय ना? मग आज काय आयटम बनवणारच का? आज काय आयटम बनवणारच? का की काय एकदम शांत झालीस तू आज. बरं वाटतंय? तुम्ही काय वाटतंय? पाय बी दुखतात? आयो बरं मस्त वाटतंय ना? आयो काय मस्त वाटतंय का? पाय दुखतात का की तू गाडी नाली राहू दे घे. देवाने आणली महत्वाचा मुद्दा. का की काय घालाव मग आता काय तू चालत होती? बरं वाटलं काय वाटलं? राहू दे ना सेवा महत्वाची आहे. बरं वाटतं की का पाय दुखतात? इकडं काही लोक चालतात. वहिनी थांबल्यावर नाही ना? काय घालाव हो काय घालाव? मला वाटलं काय खावायला बिवायला देतो का काय? बरं वाटतंय ना? दमलीच बोलत पाय दुखतान बोलत. पाय दुखतान पुरत होती ना आज? टेम्पून आली तरी बरं फराल दिसत बरं दिसत नाही. काल चालू राहू दे राहू दे गे चालेल ठीक आहे. चांगला वाटतंय ना? चांगला आनंद आहे ना? आली ना आमची तर मग पोरे आलाय तुझा? पोरी आहे ना. मग तू कोण? मी पण पोरे आहेत. बाय बऱ्याच ना? कसं वाटतंय? हा चालत होतीस ना? मग पाय दुखता नाही पाय तुझं नाही? तू टेम्पोन आले बाय चालत आली पण नाही बरं वाटतंय ना? आनंदच नाही ना? लय भारी अयो आहे. आणि तुम्ही चालल्याव का? मला दिसल्यावर नाही चालता नाही? चाललो आम्ही. पाय दुखतात का नाही? नाही नाही पाय नाही दुखत. काहीच नाही थकावा पण नाही काय नाही. चालेल. आयो काय कशी आहेस? टेम्पोन आली ठीक आहे. राहू दे लांब आहे ना. काकी काकी काय कसं वाटतंय? पाय बी दुखतात? धावत होतीस ना? सगळी लोक आराम करत आहेत म्हणजे जेवायला नाही झाला म्हणून असं मला वाटतं आराम करतात. भूक लागली का खरा का? जेवणाचा टाइम नाही झाला. जेवणाचा टाइम नाही झाला. नाश्ता झाला. काय नाश्ता केला? हा? नाश्ता शिरा
आपण आता जवळ मला वाटतं 20 किलोमीटर चाललो. चाललो पाय दुखतं का? पाय नाही दुखत. माझं दुखतं. आता तुझं दुखतं ना बांधास, तुझं दुखतं ना, आमचं नाही माझं नाही दुखत. मी आता किल्ला रायगडाचा धावतो चढतो. का विठ्ठलाला दर्शन घेशील का खरांगा विठ्ठलाला भेटायला चालू आता. त्यांच्या होत्या. काय बोलताय तुम्ही? दर्शन घेणार आहात का नाही? खरा रंग दर्शन घेणार 48 तास लागतात नंतर चालेल वर्षी. तरी घेतून हा, मग ठीक आहे. दरवर्षी घेतो ना आम्ही. आता माझा मग विचार चालू आहे का बघू. आता आम्ही चाललो आमच्या आई बाबाला भेटायला. रामकृष्ण हरी. आता आम्हाला आनंद वाटेल जास्ती. मी 5 दिवस होतो ना तर वाट का इकडे यावा. खरोखर इच्छाच नाही. आता काल इथं आलो ना, म्हणजे जसे जी वारकरी दिसायला लागलं तर बरं वाटलं. असं समाधान आहे इथे. तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटते. समाधान नाही वाटत? समाधान एकदम समाधान. वारीची ओढ असते ना, असते ना. घरी नाही करमत. चालेल. कधी येते वारी, कधी येते कधी असं होतंय ना. वर्षभरची वर्ष वाटो ना मस्त. वर्षभर वारी वारी. या झोपल्यात वाटतं. जे दमल्याव म्हणून झोपल्याव का खरांग का काय? नाही बोलत. तुम्हाला काय कसं वाटतंय बाय? काय धावत होती तुलाच घेऊन? तुझ्या वयाचं झालं ना तर मला वाटतं मी काठी होऊन चालणार नाही. काय बोलतो मग आवडीत बोलतोय. आवडीला माणूस चालत ना. आता एक दिवस चालतो का जिंकला नाही. जिंकला झाला आता जिंकला. अजून काय पाहिजे? आई बाबा भेटायला आता पंढरपूरला जा. दर्शन द्यावं आता समाधान होईल ना. समाधान होईल ना. चालेल. आयो काय काय पोऱ्या आला 4 वर्ष आली. तू पहिला वर्ष का? बरं वाटतंय ना? बरं वाटते बरं वाटते. चालून बरं वाटतंय ना. मग कशी फुगडी गेलं होतं जिंकले आहो. बक्षीस द्यायला पाहिजे होतं काहीतरी. चालेल. संदीप महाराज काय बोलताय? कसं आहात? आहेत. थोडं काय करणार. मॉलिशवाले आहेत आपल्याकडे, त्यांना सांगतो थोडं. धन्यवाद. इथे लय लोक बसली नशी. अजून जेवण झाला नाही. टाइम लागेल. काय बोलता? कसं वाटतंय? बरंच वाटतंय. दीपक महाराज आराम करत आहे. सगळी मंडळी आराम करत आहेत. म्हणजे तुम्ही बोलायचं नाही म्हणून तोंडावर घेतला का काय? वहिनी कसं वाटतंय तुम्हाला? पाय बी दुखतात तुम्हाला? घ्या माईक घ्या आता. आता जोड येणार अवतारांची काय मी करू? मी तर बसलो पण नाही. तुमच्या बाय मी व्हिडिओ घेतला आता. का की तू काय बोलत चालताना मी बघली तुला. माझी पुढच्या पुढे होतीस. काय बोलताय? बरं वाटते ना औषध तुम्हाला? चालेल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माईक चालू आहे का बघू? रामकृष्ण हरी म्हणजे हरी आपला रामकृष्ण हरी असा. बिस्किट खाल्लं? काय खाल्लं आता? आम्ही अगोदर पेरू खाल्लाय, नंतर बिस्किट खाल्ले, नंतर आंबा खाला. पाय दुखतात बोलतो तुझं? अजिबात पाय दुखत नाही. असं पंढरपूरला सांगितलं तर असं जाईल. पंढरपूर असं आहे का? ओढ पंढरपूरची आहे. असं आहे का? इकडे बघ अशोक पाणी पितोय. अशोक मामा हो ना. हे बघ टिला लावलाय. गंध कपाळी. काय बोल. दमलाच का नाही टोपी बरोबरच? आम्हाला माहिती आहे मेकअप आर्टिस्ट आहेस तू. काय वाटतंय? मस्त वाटतं. लय भारी. अरे जेवायला तिकडे अजून होतं रेडी पोझिशन चालू आहे. अरे इकडे पाणी पडत नाही. आपल्या कधी पाणी पडतंय? लोक मिसल कधी पाणी पडतं? पाणी नाही पडत. नाही ना. पाऊस नाही पडत. आपलं भरपूर पाऊस आहे. राहू दे घे. हे लोक पांडुरंग बाबा काय बोलत का? अरे मराठी काय बामजी मामा? असं काय बोलायला पाहिजे? दमलो का नाही मामा? तुम्ही जमलो नाही. दमलो नाही ना? रघुनाथ काका 80 वर्ष आली बघा. जवळ 75 ते 80 ना. पण दमला नाही अजून. आपल्या 15 किलोमीटर चालत आहे. चालू चालते. चला चला पुढे चला. ते लोक झोपली. काय करशील? मिसल भाऊ अंगावाली तो मामा म्हणून ही सगळी झोपली. आराम चालू आहे यांचा सगळ्यांचा. दमलो का? आता जेवायला जमलो ना. 11 वाजलं ना. अजून जेवण व्हायला वेळ आहे. हॅलो महाराज.
काय बोलताय बाकी बाकी ठीक एकदम बरं वाटते ना छान वाटते ना चालेल संघाची ओढ लागली ना लागली कधी एकदा पोचते त्याची भेट घेतोय चालेल बघूया पुसूया आता चालेल ते प्रकाश महाराज मात्र जेवणाची वाट बघतच नाही तर चणक आलेत काय करशील रे आता सकाळी नाश्ता होता काय द्या सकाळी नाश्ता होता शिरा शिरा, हा. शिरा काय जमत नाही हा. गेल्या आळंदीच्या वारीमध्ये शिरा खाला हा. आणि अतिशय वाईट परिस्थिती त्यावर शिरा खात नाही मला भूक लागली मग चणे खातो चणे आणि खातो. आता दुपारी इथं आराम करून परत आपल्या उन्हात निघायचं आहे बरोबर. मग शरीरामध्ये काय पाहिजे म्हणून तो मी खातो काही भेटला नाही तर आंबा खातात काय करशील आता कसा वाटतं आंबा आंबा करा मग आंबा खायला झोपेला नाही ना आंबा खायचा असं आहे का हे विश्राम सगळी करत आहे नमस्कार बाबा कुठले आपण अरे काय बोलताय पाय दुखतात का सगळी मंडळी विश्राम करत आहेत बघा बरं वाटतंय ना काय बोलताय बाकी काय घ्या 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 माईक घ्या तो थकवा आलाय का अजिबात नाही एकदम उत्तम वाटतं अजून आपल्याला जवळ 15 किलोमीटर चालायचंय आता सुद्धा चालू शकतो चालू शकतो ना हो नक्कीच वाटेत बघितली वारकऱ्यांमध्ये एनर्जी आहे आहे निश्चित निश्चित. वायकर काय बोलताय कसे आहात काय नाही खूप आनंद आहे हा चांगलं वाटतंय चांगलं वाटतंय ना एनर्जी अजून अजून 2-4 तास बी चालू शकतो अजून. चालू शकतो ना हा, चालू यस. शकतो. विठ्ठल हरी अभि जय हरी विठ्ठल विठ्ठल. जय चला. हरी माऊली धन्यवाद हे आमचा चिल्ल्याचा मामा थांबलाय मामा थांबलास पाय दुखते त्यांचा पाय दुखतो बोललास खरं सांग मी ऐकला शब्द नाही मी आलो लागेल ते सर्वात जास्त हुशार बरं वाटतंय ना बोल घरी एनर्जी आहे तुझ्यात एनर्जी आहे मामाकडे नक्कीच चला फुल एनर्जी आहे चला आमचा मित्र अमृत आराम करत आहे मिसल घाली म्हणून मला चढली त्याला तुला शंकर काय चढली का मिसल चांगली होती चांगली होती ना म्हणून थकल्यावर का वाटत आता नाही झोपाली नाही अजिबात नाही असं वाटतं परत चालत जाय पुढं परत चाललं जाऊ ना चालेल ठीक आहे काय बोलता कसे आहात ठीक आहे एकदम आनंदान दमलेत का एकदम आनंदान काही नाही दमबिम काहीच नाही काय नाही ना एकदम व्यवस्थित ओके. वारी वारी व्यवस्थितच पाहिजे एकदम भारी काहीच नाही चालेल हे बघा सगळे विश्राम करत आमचे भाऊ सगळे रामकृष्ण हरी माऊली कसं वाटतंय दमलेत का महाराज काय काय वाटतंय कसं वाटतंय गुरुजी मागे राहतो मगाशी तुम्ही रामकृष्ण हरी काय बोलताय जो आनंद पहिल्या दिवसापासून मिळाला तोच आनंद आता पण आहे आणि तोच आनंद आता उद्या पण उद्या आम्हाला पण राहील. टिकवायचा आहे राहायला पाहिजे टिकवायचा आहे काय बोलताय कसं वाटतंय कसं वाटतंय वाटतं का नाही? या आनंदाला उपमा पण देता येत ना अमृत रस प्यायलो असं वाटतं आम्हाला काय अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा याचं नाव घेतलं का सगळं होतंय ना बस तोच चालवतोय ना पावली कुठले कानपोली कुठले कानपोली कधी आले काल झालंय काल आले का मग कसं वाटतंय बरं वाटतंय आता बरं वाटतंय ना बरंच वाटणार बरं वाटतंय ठीक आहे तुम्ही बाबा काय कसे आहात बरं वाटतंय ना आता काय पुढे अजून चालायचं आहे चालू ना? ते आता 15 किलोमीटर चालायचं आहे चालत आहे. विश्रांती नंतर इकडे आपली काही मंडळी आमचा गुरु भाऊ आराम करत आहेत फक्त रामकृष्ण हरी आराम करून नाही बोलणं पाहिजे पाय दुखतात दमलं पण थोडा विसावा पाहिजे गुरु कसा वाटतंय बरं वाटतंय ना थोडा तुम्हाला काय दुखतंय का काय काहीच दुखत नाही माझं एकदम टकाटक आहे मस्त आहे ना मग कशी ना फुगडी घालताना बघितलं मी चालेल ही आमची मंडळी आराम करत आहेत बरे आहेत ना कसं वाटतंय कपडे धुवायला गेल तेव्हा काय काय नाही ना दुखत नाही काय नाही काय आलं? काहीच नाही ना? आजार नाही नाही ना चला मला वाटलं थकलास का काय आता तेवढं तरी चालेल कसं वाटतंय वारीमध्ये कसं वाटतं बोलण्यापेक्षा कसा आहेस हे शब्दच नाही आहेत वारीमध्ये
वारीमध्ये फक्त चालणं आणि विठ्ठलाचं नाम घेणं. विठ्ठलाचं नाव घेतं का तुम्ही त्याच्यात भारावून जाणार. म्हणजे तुमचं दुखणं खुपणं वगैरे काहीच राहत नाही. फक्त विठ्ठल विठ्ठल, बाकी तुमच्या दुसरं काहीच राहत नाही. मी काय पूर्ण आलो नाही, तर ज्या दिवसापासून मी आलोय त्या दिवसात असं मला वाटतंय का मी पूर्ण पहिल्यापासून यायला पाहिजे. इतका सुखद अनुभव आहे आणि वारीमध्ये खरोखरच आपल्याला चांगला अनुभव मिळतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आराम चालू आहे. भाऊ काय बोलताय, कसं आहे, काय बोलताय? दमले बोलतो मी, ऐकलंय घरा. वारी आल्यावर पण काही जमत नाही. बोला. पाय बरं आहेत ना? पाय बरे आहे, सगळं डोकं बरं आहे, सगळं बरं. बोला. छान आहे ना? हा काय तर बोलणार, काय बोललो? बरं वाटतंय थोडा विसावा. विसाव पाहिजेत ना. चालल्या आता सकाळी 5 वाजता निघालो, रस्त्याला विसाव पाहिजेच. कारण थोडा आराम पाहिजे ना. चालत असता संध्याकाळी पण चालायचं आम्हाला. चालायचं ना? चालावं. चालेल. बोला. रामकृष्ण हरी माऊली. काय रितेश, कसा आहेस? विनाचा मानकरी झालास आणि बरं वाटतंय तुला बघितल्यानंतर विना तुझ्या गाड्यामध्ये. भाऊ तुम्हाला काय बोलायचं का इकडे? नाही, छान वाटतं. बरं वाटतंय ना? एक भाग्य खुल्ले वगैरे असं नाही ना? ते चांगलं आहे. माऊली काय तुमचं नाव सांगा, कानातला गाडा काय नाव? रवींद्र साधारण ठाकूर. मी लोणंदवरून आलेलो आहे इथं आपल्या कोंडेवाल ते पंढरपूर या दिंडीमध्ये. चांगलं नियोजन असते या दिंडीचं. वेळेवर वारकऱ्यांची सोय होते, गरम पाण्याची सोय असते, तसे जेवणाची उत्तम सोय. तसं नाचत खेळत सर्वजण वारकरी काकडा बोलत या वारीमध्ये चालत असतात. आहेत कल्याणचे भाऊ आहेत, विनेकरी आपल्या चांगला विनेकरी आपला रितेश नवीन विनेकरी दिंडीला लाभलेला आहे. चांगला माझा मित्र आहे तो. गेल्या वर्षापासून म्हणजे मला 2 वर्ष झाले, 2-3 वर्ष झाले त्याची ओळख झाली ओमकारच्या माध्यमातून. चांगलं नियोजन असतं आणि आनंद मिळत असतो या दिंडीमध्ये. भाऊ काय बोलताय बाकी? बरं वाटतंय? बरं वाटतंय. बरं वाटायलाच पाहिजे ना? बरं वाटतंय. इथे आनंद आहे. आनंद आहे. घरच्यापेक्षा 5 दिवस राहिलो पण समजलं की काय नाही. काय नाही. तिकडे काही वेगळा जग आहे, हा वेगळा जग आहे. हा जग वेगळा आहे. संतोष महाराज काय विष्णूकडे द्या पहिला. विष्णुमय जग. आम्ही जवळजवळ 20 एक वर्ष सोबत आहोत ना विष्णू आपण. हो. आणि नाही जॉबला असतो आम्ही, वेगवेगळ्या कंपन्या पण सोबत आहोत आणि अगदी जवळच्या आहोत आम्ही. आता तू महत्वाचा मुद्दा हरिभक्त पारायण, त्यापेक्षा एक कीर्तनकार, आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तर काय वाटतं वारीबद्दल? खरं तर मी लोणंदवरून आले. नोकरी मुलं या ठिकाणी मला यायला जरा सुट्टी मिळत नाही पूर्ण, परंतु लोणंदवरून आलो आहे. आज 5 दिवस झालेत. खूप छान वाटते. या ठिकाणी वारीमधलं नियोजन पाहिलं तर सर्व वारकऱ्यांची उत्तम अशी सोय होते. प्रकाश महाराज आमचे या ठिकाणी आम्हाला हरिभक्तपारायण प्रकाश महाराज कीर्तनकार आहेत आणि ते आमचे आदर्श आहेत. महाराज काय बोलताय? रामकृष्ण काही बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवावे. वारीला आलो आपण खाता खाता विठ्ठलाची विठ्ठल. रामकृष्ण हरी. काय बोलताय? रामकृष्ण हरी काय बोलता? रामकृष्ण हरी. काय आमचे कुंडेवालचे बालू महाराज यांच्या आशीर्वादानेच बोलेल मी. वारी आम्हाला घडली आहे आणि वारीमध्ये अक्षरशः परमानंद, अत्यंत आनंद, परमोच्च आनंद मिळत आहे. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल नामाच्या गजरात वारी चाललेली पहिलीच वारी आहे. पण असं वाटतंय का वारी अशीच चालू राहू दे. पुढल्या वर्षी पण 100% येणार. पुढल्या वर्षी पण येणार. संतोष महाराज बरोबर ना? नक्की येणार.